प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला मुक्ता स्वातीला तिच्या स्वाभिमानासाठी काहीतरी जॉब कर किंवा बिझनेस कर अशी कल्पना देते. त्यावरून सागर आणि इंद्रा दोघेही मुक्तावर चिडलेले असतात. माझ्या बहिणीची काळजी घ्यायला मी समर्थ आहे असं सागर बोलतो. मुक्ताला सागरच्या बोलण्याचं वाईट वाटतं. रात्री सर्वजण झोपायची तयारी करत असतात तेव्हा सागर मुक्ताशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण ती रागावलेली असते. तितक्यात तिथे सई येते आणि दोघांकडे गोष्ट सांगण्याचा हट्ट करते. सईमुळे दोघे एकमेकांशी लुटूपुटू भांडण करत असतात. सई वैतागते आणि म्हणते तुम्हाला एकमेकांशी बोलायचं आहे तर थेट मला बोला, कशाला सांगताय. त्यानंतर मुक्ता सागरलाच गोष्ट सांगायला सांगते. तेव्हा सईला गोष्ट सांगताना सागर सध्या त्याच्या आयुष्यात जे काही घडतं याबद्दल बोलत असतो. मुक्ता झोपून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता तयारी करत असताना सागर तिला बोलतो तुम्ही क्लिनिकला जाऊ नका, आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया असं म्हणतो. मुक्ताला फार आनंद होतो. ती तयार होते. तितक्यातून बाहेरून इंद्राचा आवाज येतो. स्वाती कुठे सापडत नसल्याने ती घाबरलेली असते. सागर व मुक्ता बाहेर जाऊन काय झाले याबद्दल विचारतात तेव्हा ती सांगते की मी घरभर शोधलं पण स्वाती कुठेच सापडली नाही. तिला वाटतं मुक्ताने तिला घरात राहण्यासाठी काहीतरी कमवू असं म्हटलं म्हणून तिला वाईट वाटलं असावं. सर्वजण इंद्राला शांत करण्याचा प्रयत्न करतात. सागर स्वातीला कुठे शोधायचा हा विचार करत असताना ती येते. म्हणते की मी घरात मन लागत नव्हतं म्हणून थोडी भाजी आणायला गेली होती. तसंही मी तुमच्या घरात राहते तर मला थोडंसं काम करावंच लागेल. त्यावर बापू, सागर आणि इंद्रा तिला समजावतात की तू या घरची मुलगी आहेस, त्यामुळे हे तुझंच घर आहे, तुला यासाठी काहीही करायची गरज नाही. त्यानंतर स्वाती मुद्दाहून सर्वांसाठी नाश्ता बनवायला जाते. बाकी सर्वजण गप्पा मारत असताना ती सर्वांच्या नकळत मुक्ताच्या चहामध्ये एक पावडर टाकते. आपल्या नवऱ्याला त्रास दिल्याबद्दल तिला बदला घ्यायचा असतो या हेतूने स्वाती मुक्ताच्या चायमध्ये एक पावडर टाकते. दुसरीकडे सावनी सागरने मुक्ताला पुन्हा घरी आणल्यामुळे थोडी अस्वस्थ झाली असते. घरात आता काय चालू असेल याचा ती विचार करत असते. त्यासाठी तिला पुन्हा एकदा आदित्यची मदत घ्यावी लागते. आदित्यला बोलवून ती खोटं बोलते की मला तुझ्या शाळेतून फोन आला होता, त्यांनी तुला एक प्रोजेक्ट दिला आहे, त्या प्रोजेक्टमध्ये तुला एक अख्खा दिवस तुझ्या पप्पांसोबत घालवायचा आहे आणि त्या मेमरीज फोटो सर्व काही स्कूलमध्ये सबमिट करायचं आहे. मी हर्षवर्धनला सांगते तुला सोबत घेऊन जायला. यावर आदित्य चिडतो आणि म्हणतो की हर्षवर्धन अंकल का, माझे पप्पा तर सागर पप्पा आहेत, त्यामुळे हा प्रोजेक्ट मी त्यांच्यासोबतच सबमिट करणार. सावनी मुद्दाम त्याला डिवचत म्हणते की तुला जरी सागरसोबत वेळ घालवायचा असला तरीही त्यांच्यासाठी तुझ्याकडे कुठे वेळ आहे. आता त्याने त्यांच्या बायकोला पुन्हा घरी आणलं आहे त्यामुळे तो तिच्यासोबत वेळ घालवत असेल. तेव्हा आदित्य म्हणतो की सागर पप्पांसाठी माझी प्रिऑरिटी फर्स्ट असेल आणि तीही कायमचीच असेल. सागर आणि मुक्ता बाहेर फिरायला जायची तयारी करत असतानाच आदित्य सागरला फोन करतो आणि त्याच्या प्रोजेक्टबद्दल सांगतो. आणि आधीच मुक्ताला बाहेर फिरायला घेऊन जायचं असं सागर बोललेला असतो पण आदित्यचा प्रोजेक्ट येतो त्यामुळे सागर आपल्या विचारात पडतो. तेव्हा मुक्ता विचारते काय झालं. तेव्हा तो म्हणतो आदित्यला स्कूल प्रोजेक्टसाठी माझी हेल्प हवी आहे. तेव्हा मुक्ता म्हणते मग तुम्ही त्याला इथेच बोलवा, सई पण इथेच आहे, दोघं एकत्र खेळतील आणि अभ्यासही करतील, त्यांच्यासाठी काहीतरी प्लॅन करू, फिरायला काय नंतरही जाता येतं. मुक्ताचा हा समजूतदारपणा पाहून सागरला फार बरं वाटतं. तो आधी त्याला म्हणतो की तू इथे घरी ये